नाशिकनंतर आज उत्तर महाराष्ट्राच्या नंदुरबार जिल्ह्याला पावसाचा जबरदस्त फटका बसतोय। नंदुरबारच्या पाचोरी बारी या गावासह अनेक गावांमध्ये मुसळधार पाऊस झाला। नंदुरबारमधल्या शिवण नदीला पूर आल्यानं यामध्ये 7 जण वाहून गेलेत, त्यापैकी 3घांचे मृतदेह हाती आलेत। आणि या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी सागर वैद्य आमचा प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। सागर, एकंदरीतच पावसाची परिस्थिती कशी पाहायला मिळते नंदुरबारमध्ये? दीपक, खरं तर अतिवृष्टीचा जो इशारा दिलेला होता गेल्या 48 तासामध्ये तो खरा होताना दिसतोय। कारण नाशिकच नाही तर अगदी उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार, धुळे या सगळ्या बेल्टमध्ये अतिशय मुसळधार अशा पद्धतीचा पाऊस पडतोय। आणि विशेष म्हणजे याचे केवळ पाणी पडत होतं कालपर्यंत, परंतु आज त्याचा परिणाम एकूण जनजीवनावर आणि लोकांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत पाहायला मिळतोय। कारण नंदुरबारमध्ये सर्वाधिक पडझड घरांची झालेली पाहायला मिळते। अनेक गावांमध्ये पाणी शिरलेलं आहे, नद्यांना पूर आलेला आहे, त्याच्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये काळजी करण्यासारखं कारण आहे। आणि त्याचाच एक उदाहरण म्हणून शिवन नदीतल्या या लोकांच्या दुर्घटनेकडे पाहता येईल। 7 लोक वाहून गेले होते, त्यातल्या 4 लोकांचे मृतदेह आतापर्यंत सापडले। इतकंच नाही तर भुसावळ जी रेल्वे आहे, भुसावळ सुरत जी लोकल रेल्वे आहे, तिचे 4 डबे घसरल्यामुळे तिथली रेल्वे वाहतूक जी आहे ती पूर्णपणे प्रभावित झालेली आहे। त्याच्यामुळे सर्वाधिक फटका जो आहे या पावसाचा तो नंदुरबार जिल्ह्याला बसल्याचं इथं पाहायला मिळतंय। दुसरीकडे नाशिकमध्ये सुद्धा विक्रमी अशा पद्धतीचा पाऊस होतोय, त्याच्यामुळे इथल्या सुद्धा गोदा आणि दाळणेच्या काठच्या नागरिकांना सतर्कतेचा आदेश, इशारा जो आहे तो जिल्हा प्रशासनाने दिलाय। दीपक, निश्चित सागर, त्याबरोबरच आपण बघितलं की गेल्या खरं तर 9-10 तासांमध्ये नाशिकमध्ये विक्रमी पाऊस आपल्याला पाहायला मिळाला होता। आणि नाशिकमध्ये जवळपास 889 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झालेली होती। आणि आत्ताची नाशिकमधली परिस्थिती काय? नाशिकमधला पाऊस काहीसा ओसरला अशी बातमी हाती येते। दीपक, खरं तर गेल्या 10 वर्षातला सर्वाधिक विक्रमी पाऊस नाशिकमध्ये गेल्या 24 तासात नोंदवला गेला आहे। आत्ताच जी माहिती हाती आलेली आहे ती आज सकाळी 8 वाजेपर्यंत 1899 मिलीमीटर म्हणजे सरासरी 126 मिलीमीटर इतका पाऊस नाशिक जिल्ह्यात नोंदवला गेला आहे, जो गेल्या 10 वर्षातला 24 तासात पडलेला सर्वाधिक मोठा पाऊस आहे। आणि त्याच्यामुळे साहजिकच काल ज्या मोठ्या प्रमाणावर इथे गोदावरीला पूर आल्याचं पाहायला मिळत होतं, त्यानंतर नागरिकांना 2008च्या महापुराची आठवण जी आहे ती ताजी झाली। आणि त्याच्यानंतर जिल्हा प्रशासन सज्ज झालेलं होतं। आपत्कालीन आणि पूर नियंत्रण कक्ष जो आहे तो स्थापन करण्यात आला आहे। नदीकाठच्या गावांना सुरक्षिततेच्या दृष्टीने जी आहे ती माहिती आणि इतर खबरदारीचे उपाय जे आहेत ते योजले जात आहेत। त्याच्यामुळे जो कालपर्यंतचा मुसळधार पाऊस होता तो आज संध्याकाळी आणि उद्या सकाळपर्यंत कायम राहील अशा पद्धतीची शक्यता वर्तवली होती, परंतु आज सकाळपासून पावसाचा जोर काहीसा कमी झालाय। त्याच्यामुळे आपण माझ्या मागे जी गोदावरी बघतोय आता, हे रामकुंड आहे जे काल पूर्णपणे पाण्याखाली होतं, परंतु आज काहीशा प्रमाणामध्ये पाऊस ओसरल्यामुळे हा पूर सुद्धा कमी झालेला आहे। आणि जे देशभरातून भाविक इथे दशक्रिया विधी आणि इतर कार्यक्रमांसाठी येतात त्यांचे विधी आता इथे सुरू आहे। कालच्या महापुरामुळे जी कचरा किंवा घाण इथे साचून आली होती ती सुद्धा गोदाकाठी पाहायला मिळते। असं असलं तरी सुद्धा आज संध्याकाळपर्यंत आणि उद्या सकाळपर्यंत अतिवृष्टीचा इशारा जो आहे तो हवामान खात्याने दिलेला आहे। आणि त्याच्यामुळे प्रशासन आणि नागरिक सज्ज आहेत की जर अशी आपत्कालीन परिस्थिती आली तर तिला तोंड देता यावं। अनेक टपऱ्या या सगळ्या पुरामध्ये कालच्या वाहून गेलेल्या होत्या। अनेक ठिकाणाहून जे नाशिक शहरातलं पाणी आहे ते गोदावरीला येऊन इथे रामकुंडाच्या आणि गोदेच्या काठात मिळालेलं होतं। इतकंच नाही तर आज धरणांच्या बाबतीत खूप आश्वासक अशी स्थिती आहे दीपक, कारण विक्रमी पद्धतीनं म्हणजे एका दिवसामध्ये जवळजवळ 22% गंगापूर धरणातला पाणीसाठा वाढलाय। त्याच्यामुळे जो त्र्यंबकेश्वरच्या कॅचमेंट एरियामध्ये जो विक्रमी पाऊस काल नोंदवला गेला जवळजवळ 175 मिलीमीटर, त्याच्यामुळे नाशिककरांची पिण्याच्या पाण्याची चिंता जी आहे ती पूर्णपणे दूर होईल असं दिसतंय। कारण 42% वर आज सकाळपर्यंत गंगापूर धरणाचा पाणीसाठा नोंदवला गेला आहे, जो 18 ते 20% गेल्या आठवड्यामध्ये होता। आणि कालच्या केवळ 24 तासाच्या पावसामध्ये गंगापूर धरण हे 42% वर आता तिथे पाणीसाठा झालाय। इतकंच नाही तर दारणा जे धरण मराठवाड्यासाठी, नगर जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यांसाठी महत्वपूर्ण आहे, त्या दारणा नदीचा पाणीसाठा सुद्धा जवळजवळ 55 ते 60% पर्यंत गेलेला आहे। त्याच्यामुळे गेल्या 3-4 दिवसात आणि विशेषतः गेल्या 24 तासात जो पाऊस झाला त्याच्यामुळे नाशिक जिल्हाच नाही तर मराठवाड्याच्या सुद्धा पाण्याचा प्रश्न सुटण्याच्या दिशेनं एक महत्वाची घटना ठरली आहे। दीपक, त्यामुळे विक्रमी जरी पाऊस झालेला असला त्याच्याने पाणी कपातीचं संकट सागर टळलंय, मात्र पुढच्या 24 तासात तू म्हणतोस तसं की अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला, त्यामुळे नाशिककरांना देखील जपून राहावं असा प्रशासनानं सांगण्यात आलंय। सागर, तुझ्याकडनं या सगळ्या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।